व्हेज मध्ये काही हरकत नाहीये म्हणजे भाई हे बघ आता हे इंटरव्ह्यू चालू आहे म्हणून हे आहे बोर्ड. तुला अदृश्य होण्याची शक्ती मिळाली वा, 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 वा. वा वा तर कुठे जाशील आणि चाल काय तुला खरंच लाज नाही ना चॅटी. साधा भोळा मी का नाहीये साधा भोळा? अरे साधा आणि बोळा या शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे तुला. तू सांग आणि भोळ. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. 1760 चित्रपटाची टीम आहे, गाडी नंबर 1760. आणि कसे आहात तुम्ही मस्त. सगळे? आम्ही मस्त. नमस्कार, मी शुभंकर तावडे. नमस्कार, मी प्रथमेश परब. नमस्कार, मी प्रियदर्शिनी इंदलकर. आणि ज्या दिवसाची आम्ही खूप वाट बघत होतो, ज्या वेळेची, ती म्हणजे जेवण. आणि Yes. आम्हाला खूप भूक लागली, 4:15 Yes. वाजलेत आणि आम्ही अजून जेवलो नाहीये. Yes. आम्ही म्हणजे हे तिघं. मी जेवतोय. सो ही जेवण आमचा इंटरव्ह्यू घेते, याला काहीच अर्थ नाही. आधी पोटोबा मग मिठो, विषयच नाही. खरंय. विषयच नाही. आधी तुम्ही एक एक घास खाऊन घ्या, मग आपण सुरू करूया. वा. मी हॅलो. मी तू दोन व्हेज खा, तू व्हेज खा. तू व्हेज खा शुभंकर. व्हेज मध्ये काही हरकत नाहीये म्हणजे व्हेज ही तेवढंच Yes. सुंदर एक मिनिट जेवण एक असतं. मिनिट शुभंकर एक मिनिट हा? थांब. बोल बोल बोल. बघ तुला किती एक्सप्रेशन घ्यायला लागतात बघ. किती तुला एक्सप्रेशन घ्यायला आम्हाला आता डोळ्यानेच खाऊ का असं वाटतंय मला. अप्रतिम आहे. खरं तुला ते डोळ्यानेच खायचंय फक्त. अरे पण हे खरंच चांगलं यार. हो आम्ही फिश करी राईस या रेस्टॉरंट मध्ये आहोत. Yes. आणि, आम्ही मागवलंय चणक, चणक ही अळूवडी प्रॉन्स आहे. आळूवडी, प्रॉन्स आलूवडी, सुरमई सुरमई. सुरमई आणि आणि केळ्याचं काप. काप आणि बटाट्याचे काप. हम्म. हा आणि वांगी पण आहेत. व्हॉट एव्हर सो असं सगळं आहे. पण हे पण सुंदर आहे यार. मस्त आहे ना. मी पहिल्यांदा कधी प्रॉन्सची आळूवडी. छान छान झाले. खूप मस्त. खूप अप्रतिम. आणि मला हा आनंद आहे की मी इकडे पहिल्यांदा येत नाहीये. मी इकडे प्रॉपर जेवलोय 2-3 वेळा आणि मी नॉनव्हेज खाऊन झालंय माझं इकडे. सो आज माझं असं झालं की आज मी इकडे व्हेज ट्राय करतो. करेक्ट हा? करेक्ट करेक्ट. कारण की सगळीकडे सगळं ट्राय केलं पाहिजे की नाही. सगळ्या प्रकारचे फ्लेवर, सगळ्या प्रकारच्या गोष्टी एकाच वेळी आपल्याला मिळायला पाहिजे की नाही. तेच बघ तुला किती वेळ आहे बघ किती वेळ आहे. आम्ही खातोय फक्त. तसंच गाडी तुला नंबर बोलायला किती वेळ 1760 तसंच गाडी नंबर 1760 सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा होत आहे. हो, फक्त ज्यांना हो, ज्यांना असं- फक्त असं येतोय, हो. व्हेज आयशा अरे ज्यांना हो. व्हेज आवडतं त्याच लोकांसाठी नाही तर ज्यांना नॉनव्हेज आवडतं, एगिटेरियन आहेत त्या लोकांसाठी हो. जसं फिश करी राईस ही जागा आहे तसंच जताव साडी. गाडी नंबर 1760 जो 4 जुलैला सिनेमागृहात येणार आहे. सगळ्यात सो भारी आहे. सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन ह्याचा लाभ घ्यावा. लाभ घ्यावा. धन्यवाद. मस्त झाला इंटरव्ह्यू. तर गाडी नंबर 1760 अगेन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 4 जुलैला. आणि इतकी धमाल स्टारकास्ट आहे, याच्यासोबत अजून बरीच स्टारकास्ट आहे. हो. पण तुम्ही- शशांक शेंडे आहेत, श्रीकांत यादव आहेत, सुहास. सुहास जोशी आहेत आहेत आणि प्रसाद खांडेकर आहेत. Yes. ही कशी भट्टी जमली? कारण का मी मगाशी एक प्रश्न चुकून विचारला की तुमचा हा कितवा चित्रपट आहे. आता कळलं की आमचा पहिलाच चित्रपट आहे. हो. तर ही जी केमिस्ट्री आहे ही फार छान वर्क झाली. ही किती दिवस झाले? आम्ही प्रमोशन तर करतोच हा. आहे पण हे आता कसे कामानिमित्ताने आम्ही भेटतोय. हा. पण तसे आम्ही मग इव्हेंट्सला भेटतो. हम्म. आम्ही असं कुठेतरी बाहेर भेटतो की आम्ही मध्ये मालवणला जाऊन इव्हेंट केला होता. आम्ही तर एक नाईट मारली होती अख्खी. हो. शुभंकर आणि मी गप्पा गप्पा खूप गप्पा आमच्या होत्या. खूप गप्पा. आम्ही एकाच रूम मध्ये राहत होतो हा. आणि आम्ही फुल गप्पा मारत होतो. Gossiping. So, तशी गट्टी तर आमची जमलेलीच आहे. हो. फक्त आता निमित्त आता त्याच्यात एक आम्ही फिल्म हो. करतोय आणि ती सगळी केमिस्ट्री त्या अख्ख्या आम्ही फिल्म मध्ये ओतली आहे. तर तीच मजा आमची आहे. पहिल्यांदाच भेट हा. झाली 1760च्या निमित्ताने. हो हो. आमची सगळ्यांची वाईब सेम आहे. एक्झॅक्ट. त्याच्यामुळे मला असं म्हणजे वाटतं काहीच कम्फर्टेबल व्हायला 30 सेकंद पण लागले नसतील असं झालं असेल. अगदीच. आता हेच कम्फर्ट झोन किंवा हीच वाईब किती मॅच करते आपण बघणार अरे बापरे. Direct game आहे का? अरे बा. म्हणजे direct इंटरव्ह्यू मुद्द्यात. झाले तुमच्या भूमिकेबद्दल, चित्रपटाबद्दल. सो पण आम्ही इथं थोडक्यात सांगू का पटकन का नकोच? त्या तिने ऑलरेडी त्याच्यात झालं असणार आहे. झालं असेल सांगितलं. हो. तिने घेतलेत. येस. सो काही प्रश्न विचारणार आहे. हम्म. नायक का खलनायक हे मी ठरवणार की तुम्ही नायक आहात की खलनायक हो, आहात. त्या तू ठरवणार. प्रश्नाचं- हा तू मोठी शाणी आहे. मी जज. तू मोठी Okay. अंकिता ठरव. हम्म. त्यात लोखंडे आहेस का खूप मोठे? ठीक आहे. तुला मन वाचण्याची ताकद मिळाली तर तू काय करशील? मन वाचेन. हा. म्हणजे मन वाचण्याची ताकद मिळाली. येस. मन वाचेल. हो. जो एक पुरुषांना नेहमीच हा जो प्रश्न पडला आहे
आणि जो फक्त अगबाई अरेच्या ह्या फिल्मने सोडवला की म्हणजे बायकांचं मुलींचं हे मन वाचण्याची ताकद हे कदाचित मी ते खूप करेन. माझ्या आईचं मन, माझ्या बहिणीचं मन आणि माझ्या इतर मैत्रिणींचं मन अरे 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 हे ओळखण्याची, कारण की ते कधीच जमणार नाही आयुष्यात, पुरुषांना तर अजिबात जमणार नाही. तर मला असं वाटतं की मन वाचल्यानंतरही त्याच्याबद्दल पुरुष काय करू शकणार नाहीये. शकत नाही. हो ऍक्च्युली कारण की तिचं असं होईल की तू कसं काय मन वाचलं, हा माझ्या मनातच जे तेच कसं काय, तू वेगळं का काय करत बघ नाहीयेस? मी याच्यावर रिॲक्ट करत नाही त्यामुळे हा तू काय तुला मला करा. असं वाटत नाही. ए भाई मला प्रश्न असं- येणार आहेत हा आता. तुला हा प्रश्न येणारच आहे. मला असं वाटतं की तू अगदी चुकीचं बोललेला आहे शुभम. नाही नाही सो असं आहे. ओके प्रियदर्शन, तू कोणाचं वाचशील मग? खरं तर मी इतकी मनकवडी आहे की घे घे मला केवढी आहे कबड्डी. केवढी आहे असं जर झालं तर ना मी माझ्या आजीचं मन वाचेन. वाव. कारण ती आता या स्टेज मध्ये आहे की ती दर तासाला वेगवेगळी मतं व्यक्त करते. हम्म. तर मी तिच्या मनात ते आलेच म्हणेन की नाही नाही तू जेवली आहेस आजी. त्याच्यावरनं वाद सुरू व्हायच्या आधीच तर मी Okay. तिचं मन वाचेन आणि Nice. सो दॅट जास्त ती खुश राहू शकेल. आणि हे तुला आता कुठून वाटलं हा प्रश्न टळेल. ओके प्रथमेश. नीट विचार करून उत्तर दे. मी तर मला असं वाटतं कारण की की रोज नाहीतर रोज फिश करी राईस मध्ये जेवायला लागेल. बघा काय आहे, मला असं वाटतं की मी मराठी प्रेक्षकांचं मन वाचेन. त्याच्यामुळे मला काय की कुठला सिनेमा करायचा वैचारिक. भाई. शुभम. हे बघ आता हे इंटरव्ह्यू चालू आहे म्हणून हे आहे हे बोर्ड माहिती आहे. पण मला असं वाटतंय की प्रियदर्शनी आणि हा नायक आहे, तू खलनायक आहेस. पण नायक नाही पण मला एक सेकंड नायक आहे तू. पण जेव्हा तू. या गेमचं जेव्हा नाव सांगितलं ना चल, मला चल. तिकडेच आता कळलं explanation नको. की तू इकडे काय- नायक आहेस, तू बटाट्याचे ऐक काप. ना इकडे काही होणार नाही आपलं. कशाला पण तुला विचारलंच नाही कोणी एक्सप्लेनेशन. कारण बायका कितीही बोलल्या की तुला आमच्या मनातलं कळत नाही, तर कधी तुम्ही मन वाचूच नाही असं त्यांना बरोबर. वाटत राहतं. खरंय. ओके हे मात्र खरं आहे. दुसरा प्रश्न, हम्म. तुला अदृश्य होण्याची शक्ती मिळाली वा, 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 वा. वा वा. तर कुठे जाशील आणि शुभंकर नाही हा. खरं उत्तर नको देऊ. कुठे जाशील? कुठे जाशील? कुठेही जाऊ शकतो ऑब्व्हियसली तू, पण तुला अदृश्य होण्याची शक्ती मिळाली, तू हा. नक्की काय करशील? गुड क्वेश्चन. Thank you. मला जर अदृश्य व्हायची शक्ती मिळाली तर मला ना खूप इच्छा आहे की फिरायची. मला फिरायला जायची खूप इच्छा आहे वगैरे. पण कधी कधी काय होतं आपल्याला ते परवडत नाही. कधी कधी बाहेर जायचं मला कुठेतरी समजा डिझनीलँडला जायचं किंवा मला कुठे अगदीच कुठल्या सिनिक ठिकाणी Expensive जायचं. पण असं होतं की अरे यार आता परत 4 चित्रपट करा, त्याच्यानंतर एअर तिकीट आपल्याला परवडेल. सो मला अदृश्य होऊन प्लेन मध्ये बसायचं अरे किंवा उभं राहील यार, वा. किंवा उभं राहीन असं पकडून आणि तसं मी जगभर ट्रॅव्हल करत राहीन. फक्त इकडे तिकडे जाईन, फिरेन. आणि अदृश्य म्हटल्यावर पण ओळखीचं पण भेटणार नाही की अरे तुम्हाला मी इकडे बघितलंय किंवा तुम्हाला असं बघितलंय, तुमचं नाव मला माहित नाही पण तुम्हाला इकडे बघितलं, असं भरपूर वेळा होतं. सो हे आम्हाला फेस करायला नाही मिळणार मला तरी. सो आय विल डू दॅट. ओके प्रिया. खूपच भारी. ह्यानंतर जर खलनायक मला मिळालं तर मी गेम सोडतोय नाही नाही, तू नायक किंवा मी नाही आहे गेम मी ना- किंवा तिला नाहीच तुला जिंकून द्यायचं. काही हरकत नाहीये, काही हरकत नाहीये. भास्कर भाऊ तसेच आहेत. भास्कर भाऊ नायक. याचं उत्तर ऐकून मला हे उत्तर चोरावंसं वाटतंय खरं तर या क्षणाला. बट मला थोडा वेळ प्रथमेश आधी उत्तर देईल. मला फार इंटरेस्टिंग असं फालतू उत्तर सुचतंय. हा लग्नात ज्या बायका येतात ना आणि त्यांचा एक ग्रुप असतो आणि त्या गप्पा मारत असतात, मला तिकडे उभं राहून त्यांच्या गप्पा ऐकायच्या अदृश्य होऊन. मग लग्नात कशाला जायची गरज आहे? नाही, तू कुठे जा. लग्नात काय आहे स्पेसिफिक एक जागा असते जिकडे बायका उभ्या असतात सगळ्या. आणि त्यांचं एक काहीतरी कशाबद्दल तरी गॉसिपिंग सुरू असतं. तर त्या मला असं वाटतं की तिकडे मला अदृश्य राहून फक्त उभं राहून फक्त ऐकायचंय की काय बोलत असतील या, किती इंटेलेक्च्युअल बोलत असतील ते मला ऐकायचं. वा. ओके आता प्रिया. बापरे.
बघ काही केलंस तरी खलनायक मी याच्यात मीच आहे, त्याच्यामुळे तू काही बोलू शकते आता. हाड परत शी. बरं, लाज. प्रियासाठी एक वेगळा प्रश्न घेऊया. लाज नाही. तुला समुद्रात कशाला जायचं वेगळा प्रश्न माशांबरोबर दे ना उत्तर. जो मासा तू खाल्लायस त्याच्यावर फिरायला. मला तरी बकवास उत्तर येणार. काहीतरी बकवास पाणी दे रे. मला चॅनलच्या बोर्ड मीटिंग मध्ये जायला आवडेल आणि त्यांच्या गप्पा ऐकायला आवडेल. अरे यार माझं खलनायकचं घेऊन टाकलंस तू. चल उठ निघ. उठ. स्पेसिफिक एका शोच्या की सगळ्यात? नाही, मला असं सगळ्यात. वाटतं सन्मानानं आपण हिला बाहेर काढू. ह्याच्यात 2 खलनायक झाले या गेम ऍक्च्युली 2 खलनायक. ऍक्च्युली नाही, पण एक यात फक्त प्रिया खलनायक झाले. हा, म्हणजे हे मी तरी वाचलं. मी वाचलं. जरा better. पण मी प्लॅन वाचलं. बी मला हा प्लॅन ऑन करायला आवडेल, खूप आवडेल. इनविजिबल पण तुम्हाला आणि तसं काय नायक आहे ह्याच्यात? पण मी तर खरं सांगतो मी तुला माझा जो प्लॅन एकच होता ना ना आपण तो फार करतो. फार इंटरेस्टिंग होता तो. इंटरेस्टिंग होता. त्याच्या एकच खलनायक आहे. हा. हा 2 नायक आहेत. हम्म. कोणाचाही मेंदू हम्म. 5 मिनिटांसाठी कंट्रोल करायचा आहे. पण असला पाहिजे ना. हं. नसेलच तर काय करायचं. हम्म. तर तुम्ही कोणाचा कराल आणि का? कोणाचाही मेंदू. बर 5 मिनिटासाठी जर म्हणजे मला आमच्यापैकी नाही ना? नाही कोणाचं आहे? आता तुम्ही जनरलच बोलताय. तुम्ही लग्नातल्या बायकांबद्दल बोलताय म्हणजे जनरलच आहे. कंट्रोल. तुझ्याबद्दल आता उत्तर दे. मला कंट्रोल नाही करायचंय, पण मला असं वाटतं की मला ते कसा विचार करतात ते मला, कारण राज ठाकरेंचा मेंदू मला फार इंटरेस्टिंग वाटतो. हम्म. ओके. हा सो त्यांचा मेंदू मला कंट्रोल नाही करायचा, पण मला ते काय विचार करतात हे मला जाणून घ्यायला आवडेल. कसा विचार करतात. ओके. प्रिया. शुभंकर ए, चल काय तू असे इंटेलेक्च्युअल प्रश्न प्रियाला नको विचारू आता सध्या. सध्या माशांवर कॉन्सन्ट्रेट हो कर. मला समजत नाहीये काही. ठीक आहे, कंट्रोलच करायचं झाला तर अगदीच फालतूत तर द्यायचं झालं तर मी याचा कंट्रोल करेन आणि सगळे विनोद मारेन. हा किती मोठा सायलेन्स आहे बघ. हा म्हणजे मला कोणी असं वाटतं काही की का react माझा करू बिंदू तुला हवाय? कॅमेराही कदाचित बंद झाला असेल. तुला बघ जरा चालू जी आहे. माझी सतत ठासली जाते याच्या मेंदूतनं ते मी कंट्रोल करेन आणि 5 मिनिटांसाठी तरी हे प्रेशर नाही मला की माझ्या कुठल्याही वाक्यावरती माझी कुठूनही कुठल्याही दिशेने ठासली जाऊ शकते ही भीती नसेल मला. ओके. तर हे करेन. वन अँड ओनली शुभम. भाई भारतात राहून जर या व्यक्तीचा मेंदू हो मी control- पहिलं तेच आलं होतं माझं पहिलं तेच होतं. माझं पहिलं तेच होतं, पण मी नाही. म्हटलं जाऊ दे. नको जाऊ. नाही नाही आता माझं उत्तर ऐकून तुला असं वाटेल की पण ओके ह्या व्यक्तीचा मला मेंदू कंट्रोल करायचाच आहे. ते म्हणजे आपले मुकेश भाई अंबानी भाई. अगं बाई. हा. हम्म. त्यांचा मेंदू मला कंट्रोल करायला नक्कीच आवडेल. आणि एनिवे सो कारण की याला मला कारण द्यायची गरजच नाही हो या करेक्ट. गोष्टीला. मला नाही वाटत कारण द्यायची गरज आहे. आणखी हा, मग no, त्यांचा कारण- मेंदू कंट्रोल केला की आपोआप सगळ्यांचे मेंदू कंट्रोल होतील. सो काही प्रॉब्लेम नाही. बरं, प्रश्न बरेच आहेत पण तुम्ही फार स्लो उत्तर देतात म्हणून मी आम्ही नाही प्लीज बी स्पेसिफिक. मी कोण? ओके, Please, आम्ही नाही. ओके. हा फार स्लो उत्तर. मग आपण वेगळ्या प्रश्नाकडे जाऊया. बस. आपल्याकडे बरेच गेम आहेत तर आपण बरं जेवण यायला थोडासा वेळ आहे तर चित्रपटाचं प्रमोशन झालंच पाहिजे. Yes. तर चित्रपटात सुहासताई आहेत आणि ऍक्शन सिक्वेन्स हा त्यांनी केलेला आहे बरो. अशी बातमी आमच्यापर्यंत आली आहे. तर काय एक्झॅक्टली काय सांगशील? वाव. खूप भारी याच्यासोबत मेजर आहे. सिक्वेन्स आहे तो. आणि त्याच्यासाठी त्यांना ऍक्च्युली थँक्यू की त्यांनी कुठेही काही डिमांड केली नाही, कसली डिमांड केली नाही की हे पाहिजे ते पाहिजे. ते म्हणाले तुम्हाला जितका वेळ पाहिजे शॉट, म्हणजे जितका वेळ तुम्ही जे शॉट घ्याल 8, 10, 15, 20 त्यावेळी त्या हजर होत्या. त्यांना आम्ही बॅक शॉटमध्ये आम्ही म्हणजे डिरेक्टर आणि प्रोड्युसरने सांगितलं होतं की आम्ही दुसरं एक काय म्हणतात त्याला डमी हां तर दुसरं कोणतरी माणूस आला होता तर ते डुप्लिकेट म्हणून ते करतील. तर त्या म्हणाला हाही शॉट मी देते. म्हटलं असं नको आपण ते. मग डिरेक्टर म्हणाला की नको आपण दुसऱ्याकडनं करून घेऊया. पण त्या तरी तिकडे थांबल्या होत्या की ती कशी करते बघायला. सो त्यांचं ते डेडिकेशन आहे आणि ॲक्शन सिक्वेन्समध्ये त्यांना काही लागणार नाही याची काळजी पूर्ण युनिटने घेतली होती. आणि
हा सिनेमा मला असं वाटतं की त्यांच्यासाठी खूप स्पेशल असावा असं आम्हाला वाटतं. कारण आम्ही रिडिंगला जेव्हा भेटलेलो तेव्हा मी त्यांना विचारलं की कसा वाटला तुम्हाला सिनेमा आणि काय वाटलं. तर त्यांनी फार भारी उत्तर दिलं. ते म्हणाले की मला ॲक्च्युली काम आता फार करवत नाही किंवा वयानुसार मला ट्रॅव्हलिंग पण जमत नाही, पण मग असे सिनेमे येतात आणि मला असं कॅरेक्टर येतं, मग मला करावं लागतं. करेक्ट. आणि त्यांचा टोन, त्यांची एनर्जी, त्यांचं डेडिकेशन हे बघून आम्हाला लाज वाटत होती खरं तर, की इतकं करेक्ट ॲक्युरेट कसं काय कोणी असू शकतं. आणि चुकल्यानंतर पण त्या सांगायच्या की मी परत एकदा घेते, मी परत एकदा करते. सो त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं या सिनेमात खूप जास्त. अगदीच. पण आता मी ट्रेलर किंवा एकंदरीतच प्रमोशन बघतोय, पैशांची बॅग आहे. हो. शुभंकर, आयुष्यात अशी बॅग आली तुझ्याकडे? हे नको रे हा प्रश्न, हा फार सगळे अरे नको नको अरे नको. ऐकून ठीक घ्या. आहे, दे, बोल ना मी मी ऐकतोय. देणार नाही. मी खूप पेशंट हा, आहे. ह्याने- मी आतापासूनच मुलींचं मन ऐकायला चालू केलं. तू बोल. इतकं आत्तापासून मी ना माशांबरोबर बरंच काय काय गिळलं त्या वाक्यावर. हो दे, हा. बोल तू बोल. त्याने नवीन उत्तर वांग्याचे काप खा. त्याने डिसाईड केलं नवीन उत्तर, त्यालाच विचार हा प्रश्न. हा. ओके. पैशांची बॅग आली तुझ्या, हम्म. पहिल्या 3 गोष्टी काय करशील? पहिल्या 3 गोष्टी. अरे नवीन आलं रे ते आउट ऑफ सिलेबस सांगा. पहिलं हे करेन मी. दुसरी गोष्ट मी एक 3 रिॲक्शन सांगून हा प्रश्न पास करणार. तिसरं लक्षात आहे ना, तिसरं उत्तर आहे त्याच्याकडे. हे पहिलं काय, दुसरं तिसरी गोष्ट मी करेन, मी सगळे पैसे गरिबांमध्ये वाटणार आहे मी. कारण की जे आपल्याला असंच मिळालेली गोष्ट आहे ती आपली स्वतःची नसते. ती आपण दानधर्म केलं पाहिजे आणि सगळ्या लोकांना, भारतातल्या सगळ्या गरिबांना वाटलं पाहिजे. एवढे जर पैसे आपल्याला मिळत असतील, असेच जर 1760 रुपये देऊ शकतो. नाही, खूप गरीब आहेत आता आपल्या भारत देशात. आपले अजून चांगली परिस्थिती होणार आहे देशाची. एवढे चांगले आपले मार्गदर्शक आहेत, आपले पॉलिटिशियन्स आहेत, त्याच्यामुळे खूप पुढे जाणार आहे आपला देश. तर गरिबी सुद्धा कमी होणार आहे. सो 1760 नंतर काही वर्षानंतर वगैरे सगळ्यांना देता येतील, पण आता किमान एक 30 पैसे तरी नक्कीच येतील. जर सगळ्यांना, आता बॅगमध्ये किती पैसे ते पण आहे ना. आता जर गाडी नंबर 1760 मध्ये जेवढे पैसे आहेत बॅगेत, हा टोन तर मग कमालच होईल सगळ्या गरिबांची. क्लायमॅक्स साठी मला एक भारताचा एक सुजाण नागरिक म्हणून ही माझी जबाबदारी वाटते मला, आणि मी ती जबाबदारी पार पाडणार आहे की ते पैसे जे त्याच्यानंतर गरिबांना देण्यात येतील हे पैसे. कारण की आपलं काही नसतं. खाली हात आहे ते खाली हात जाएंगे, ही स्टेप लहानपणापासून केल्यामुळे आता ते संस्कार तसे झालेले आहेत. क्या लेकर आए थे क्या लेकर जाओगे, हे त्या बॅगेत लिहून मी गरिबांमध्ये वाटू इच्छितो. चला आपण इसका बॅकअप करतो. आणि सगळ्यात मोठा गरीब कोण आहे? सगळ्यात मोठा गरीब मीच आहे. सो मी ती बॅग स्वतः ठेवेन असं मला वाटतं. हा क्लायमॅक्स मग मी थांबलो. असं कधी कधी काही प्रश्न विचारल्यावर मला स्वतः बद्दल वाईट वाटतं. त्यातला आहे. वाईट प्रश्न की मला खूप वाईट वाटतंय स्वतःबद्दल, पण तरीही गंदा आहे पर धंदा आहे, काम या बाजू. नाही आम्हाला नको. प्रियदर्शी, नाही उत्तर द्यावं लागणार. उत्तर अरे द्यावंच यार नाही, हेच आहे ना, तुझं उत्तर वेगळं असू शकतं ना. नाही रे, माझं आहे वेगळं उत्तर. हा, हिचं आहे की नाही मी आता बघितलं. वेगाच चोरतो. मला जर अशी बॅग मिळाली तर मी ते सगळे पैसे उडवणार. मी माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना घेऊन लंडनला जाणार, सगळी नाटकं बघणार, तिकडे पैसे संपेपर्यंत राहणार, सगळं इंग्लंड फिरणार, त्याच्यानंतर जर्मनीला जाणार, त्याच्यानंतर स्कॉटलंडला जाणार, त्याच्यानंतर फिनलंडला जाणार, त्याच्यानंतर स्वीडनला जाणार. श्रीलंकाला नाही, मी इथे सगळीकडे पैसे उडवणार आणि समुद्रामार्फत मी जिथे कुठे समुद्र लागेल ज्या देशात तिथून परत तुला लाज वाटत नाहीये का या गोष्टीची?
जराही पैसे तुझे कमवलेले पैसे नाहीयेत. म्हणूनच उडवणार. तुला कसं काय तो हक्क मिळाला, म्हणूनच मनुष्य उडवणार. जातीने हा कसं काय तुला हक्क दिलाय म्हणूनच की हे उडवणार. पैसे तू उडवू शकतेस असे तुझ्या कारण ते मी मित्रमैत्रिणींवर? कमवलेले नाहीयेत. मी कमवलेले असते तर मी नसते उडवले. काय बोलते यार? फुकटचे शी. पैसा माझ्याकडे टिकतच नाही. बरं, हा एक प्रश्न होता हा. की हे सगळं कसं सहन करतोस तू? नाही, मी तर विषामृत प्यायलोय मला असं वाटतं. व्हेरी गुड. विष आणि आता दोघांमध्ये डिसाईड करा कोण विष आहे आणि अमृत. हा. विष मला मीच. सवय झाली रे त्यांची, हा. दोघांची पण सवय झालेली आहे. कारण हे बघा, बोलणं तर इथूनच येणार आहे आणि रिप्लाय इथून येणार नाहीये. त्याच्यामुळे मी फक्त ऐकत असतो, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. मला सवय झालेली आहे दोघांची. आणि दोघं नसतील तर माझे कान तृप्त होत नाहीत. संतोष शर्मा असतात. संतोष शर्मा असतात. आता या इंटरव्ह्यूला मी यांना राईट साईडला बसवलं, मग मी पुढच्या इंटरव्ह्यूला यांना लेफ्ट साईडला बसवतो. म्हणजे कसं दोन्ही कान बॅलन्स होतात माझे. सेम लेवल विनोदाची. हो अरे म्हणजे हिला काय वाटलं? तुला वाटतं आम्ही विनोद करतोय? हा? We are गरिबांमध्ये serious. पैसे वाटणं हे तुला हा विनोद विनोद वाटला? वाटला तुला? जेव ना. आता हे ताट आहे म्हणून आता आपटलं असतं मी हात. ह्याला काय काय अर्थ आहे याला? काहीच अर्थ नाही. हा? ओके, सो एक गेम आणलाय त्याचं नाव आहे मज्जा पोलखोल. ते मज्जा? एक थांब जरा. तू काय करशील? काय? पैसे Bag- बॅग मिळाली तर. पैशांची बॅग, भरलेली बॅग मिळाली. तू कोणाची काय पोल करशील? पोल? मी आधी दादरमध्ये एक घर घेईन. हम्म. पैशाची बॅग मिळून तू दादर मध्ये घर घेणार? हो, 4 BHK 5 BHK मी Wow. एक घर घेणार. एक तू राहिला कुठेस? मी ठाण्यात. बँड्राला घेईन. आणि त्यानंतर मी सेव्ह करणार ते पैसे सगळे. मी FD करणार आणि तिथून मग मला पण पैसे. तुला सांगू का, आम्ही अशी उत्तर देऊन SIP झाली कर त्याच्यापेक्षा. मग आता काय वेगळं होतं? म्हणून आम्ही वेगळं उत्तर दिलं. मी पिक्चर काढून तुम्हाला सगळ्यांना कास्ट करेन. क्या बात आहे यार. काय म्हणते? कदाचित चॅनलही काढू शकतेस. मी Picture काय? चॅनल, पिक्चर आणि त्या प्रोग्रामिंग जी टीम असेल. त्याच्या मीटिंगलाही येणार बोलवण्याचं मी. गायब होऊन. ओके, सो मज्जा पोलखोल आहे. मी तुम्हाला काही क्यू कार्ड दाखवणार. ते कोण आहे ते सांगायचं. तुमच्या जेवणात अजिबात व्यत्यय न आणता. बरं. ओके. कोण आहे ते दाखवत सांगायचं म्हणजे. काळजाचा तुकडा. तुमच्या तिघांपैकी कोण आहे? म्हणजे शुभांकर या दोघांपैकी कोण आहे? प्रिया या दोघांपैकी कोण आहे? ओ. अच्छा असा. तुकडा. शुभंकर. शुभंकर. माझा पण शुभंकर. किती- शुभंकरचा पण शुभंकरच हा, असतो. शुभंकरचा पण नाही. शुभंकर. सेफ साईड. किंवा माझा हा आता असू तू शकतो. फसलायस. हे बघ, तो माझा हा आहे. माझं असं झालंय, काळजाचा तुकडा, काळजाचा तुकडा. असं ओके, आहे. नेक्स्ट आहे चिडका बिब्बा कोण आहे? शुभंकर. सगळं मीच आहे. मला पण मीच वाटतंय अजून हे काय? शुभंकर. चिडका म्हणजे आमच्या तिघांपैकी चिडका. तिघांपैकी चिडका तोच. म्हणजे तू आता शांत आहे, पण तो आम्हाला माहिती आहे. गुळाची गुळाची ढेप. ढेप कोण आहे? गुळाची हे बघ. ढेप. गोड ही असेल. काही गुळ ती इकडे तुझ्या- वाटेत ठेवते इकडचे. तुझ्या मते पण तूच? हो, मीच. माझ्यामध्येही मीच. थोडा थोडा गुळ ती इकडच्या वाटेमध्ये ठेवते. जेव जेव चाल. हा. ओके, झोपाळू कोण आहे तुमच्या तिघांपैकी? सन्मानानं. किती झोपते? खूप. आता झोपत होते ते इंटरव्ह्यूच्या आधी. आम्ही सकाळी एका जागी गेलो इंटरव्ह्यूला. आज आम्ही त्या झालंय. गेस्ट रूम मध्ये असे आम्ही घुसलो आणि साधारण अगदी, घाबरलो अगदी, आम्ही. अगदी. एवढी घोरते. मी म्हणालो शनी शुभंकर कधीतरी निदान कधीतरी निदान आपण काहीतरी असे छान कपडे बिपडे घालून हेअर वेअर करून आलोय त्याचं तरी भान ठेव. हे काय घोरण आहे? घाबरलो आम्ही. बापरे. झोपले होते मी. पकाव कोण आहे? पकाव. पकाव कोणी? तर. पकाव. नाही नाही कोणीच नाही. मी पकाव वाटतो तुला? पकाव हा? नाही. पुकी पकाव. पुकी पकाव. पकाव. ओके. बालिश. बालिश. संतोष शर्मा. आई ग. संतोष शर्मा, बालिश. संतोष शर्मा. त्यांना माझ्या सांगा. मेकअप आर्टिस्ट. आमच्या तिघांपैकी ते बालिश आहे. लोकांना सांगा संतोष शर्मा कोण आहेत. मी सांगितलं ना, काय? हा? मेकअप आर्टिस्ट. अरे काय? सॉरी, प्रोड्युसर ऑफ मेनी नथिंग. ओके, अति हुशार कोण आहे? अति उत्साही लिहिलं. अति उत्साही. अरे 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 अरे, असं आहे का? हे सुरुवात आहे का? अति उत्साही कोण आहे? अति उत्साही आम्ही तिघही आहोत हो. ऍक्च्युअली, तसं बघायला गेलं. आणि 1760च्या प्रमोशनची गोष्ट असेल तर आम्ही अति आम्ही- अति अति. अति उत्साही. करेक्ट. मी खूप अच्छा नाही. लाभ नाही तुला. जरा पण लाज नाही. तुला लाभ नाही. जरा तू वेस्ट करतो म्हणजे संस्कारी झाला. हा.
प्रथमेश खूप संस्कारी प्रचंड. मी माईक वर घेतोय बोलताना. संस्कारी म्हणजे संस्कार, असे संस्कार असे ठासून भरलेत ना संस्कार. आणि बायकोमुळे तर अजून छान संस्कार आले आता, छान ठासले गेलेत आतमध्ये असे, तुडुंब भरलाय संस्कार. तरी मी आधी पण संस्कारी होतो, आताही काही उगाच नाही. ओके. साधा भोळा. नोबडी अदर देन दिस गाय. पुढे एक्सप्रेशन द्यायला लागला तो प्लीज यार. तुला खरंच लाज नाही ना चॅटी? साधा भोळा मी का नाहीये साधा भोळा? अरे साधा आणि भोळा या शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे तुला? तू सा आणि भोळ. मला आवडलंय. हे खरं मी सा आणि भो. सा आणि भोळा आहेस तू. सा आणि भो. ओके. चॅटीने एक्सप्रेशन सुगरण. काही बनवलंय का? काही आणायचं सेटवर तुम्ही किंवा काही आणायचं नाही, पण यांचं सुगरण मीच असावी. हा असावी. ओके. तू? मी तर मॅगी बनवलं होतं, मला काही थोडंफार जिवंत राहू शकतो मी. ऐक ना, तू खाल्लंयस माझ्या हातचं. हो, थोडी त्याची मग त्यावर तुला सुगरण म्हणावं. त्यामुळे तू मला इकडे सा आणि भो बोलते, त्यामुळे मी तुला थांबलाय. इकडे स्वतःला साधा भोळा बोलतो. ऍक्च्युली चॅटी तू हा, त्यातल्या जास्त त्यात. वाढवू नको, तू हारतोय. वासरात लंगडी काय, हा, वासरात लंगडी गाय. वासरात लंगडी काय. हा. ऍक्च्युली सुगरण हे आहे, फिश करी राईस Fish curry आहे. rice. Yes. ओ वाव. मास्टर माइंड योगीराज गायकवाड. आमचे आमचा दिग्दर्शक. आमचे कमाल आहे. कारण त्यांनी एवढ्या मोठ्या कास्टला एकत्र घेऊन एवढी अप्रतिम फिल्म बनवली, तर ऍब्सोल्युटली मास्टर माइंड. आणि फिल्म बघून पण तुम्हाला असं वाटेल की तो मास्टर माइंड. एक्झॅक्टली. आणि हे त्यांनी शेवटचं लिहिली पण. होतं. वा. शेवटचं उत्तर दिग्दर्शकाचं निघावं. आणि तोच आपला पुढचा प्रश्न आहे अरे वा. की एखाद्या दिग्दर्शकाच्या अंडर जेव्हा इतकी मोठी टीम येते तेव्हा प्रत्येकासोबत तेवढंच जस्टिस झालं पाहिजे, किंवा असं नाही झालं पाहिजे की अरे प्रथमेशच दिसतोय किंवा अरे शुभंकरच दिसतोय, प्रियाच दिसते. सगळीकडे आम्ही जेव्हा ट्रेलर बघतोय प्रत्येकाला एक असा रोल आहे जो काहीतरी सांगून जातोय किंवा तो काहीतरी वेगळा आहे. हो. बरोबर. दिग्दर्शकाबद्दल जर आता 2 शब्द बोलायचे असतात तर काय सांग? नाही त्याने म्हणजे आय गेस या फिल्ममध्ये एवढी लोक आहेत आणि ही अशी लोक आहेत ना की ह्यांनी स्वतः इंडिव्हिज्युअल फिल्म्स केलेल्या आहेत, पण हे एकत्र का काम करायला तयार झालेत? कारण की योगीराज गायकवाडने ज्या प्रकारे ही स्टोरी लिहिली आहे आणि ज्या प्रकारे कॅरेक्टर्स विणले आहेत ना ह्या सगळ्या स्टोरीमध्ये, त्याच्यामुळे कोणी नाही म्हणूच शकणार नाही. आणि आम्ही फर्स्ट चॉईसेस होतो त्याचे, आणि आम्हाला पहिल्यांदा विचारलं आणि आम्ही कुणीच नाही म्हणालो. आणि मी गॅरंटीने सांगतो की आमच्याऐवजी कुठल्या दुसऱ्या ऍक्टर्सना विचारलं असतं ना, ते आमच्यापर्यंत आलीच नसती फिल्म. त्यांनी घेतली. आणि मी हे खूप ह्याच्यापासून नाही, मी हा एक मुद्दा माझा नेहमीच राहतो, मला खूप आधी सुचला होता, पण आपण म्हणतो ना एक स्पिन ऑफ होतो कुठल्या तरी गोष्टींचा. म्हणजे आता समजा गेम ऑफ थ्रोन्स झालं तर आता फक्त त्या टार्गेरियन्सचं एक वेगळी सिरीज चालू झाली आहे. तसं ह्या फिल्ममध्ये प्रत्येक कॅरेक्टरची तशी ताकद आहे की त्यांची वेगळी फिल्म होऊ शकते. बरोबर. आणि फक्त स्टोरी किंवा स्निपेट नाही, एक प्रॉपर फिल्म होऊ शकते. कारण की त्या प्रकारे ना त्यांचं बॅक स्टोरी दिली आहे, त्याला तेवढं ना तसा ग्राफ दिलाय आणि खूप मल्टी लेयर्ड बनवलेत प्रत्येक कॅरेक्टर्स. सो ऍक्टर्सना पण असं खूप सॅटिस्फॅक्शन वाटतं की हो आपण फिल्ममध्ये आहोत. लाईक एव्हरीबडी इज व्हेरी सिग्निफिकंट. प्रत्येक ऍक्टर आत्ता तरी नाही वाटत मला कोण की माझं स्क्रीन टाइम किती आहे, मी हेच आहे का, मी लीडच आहे का, किंवा माझं फक्त असं. तसं नाही, प्रत्येक माणूस ना आता सिग्निफिकन्स शोधतो स्टोरीमध्ये. कारण की आता तो झोन राहिला नाहीये की तुम्ही खूप वेळ दिसलात तर तुम्ही खूप भारी. कितीतरी ऍक्टर्स आहेत, कितीतरी रोल असे आहेत जे 10 मिनिटात भाव खाऊन जातात आणि ते लक्षात राहतात, बिकॉज दे आर व्हेरी सिग्निफिकंट इन द स्टोरी. सो असंच ह्या स्टोरीमध्ये सगळी पात्र, ती बॅग, ती गाडी, हे तेवढाच, ती लिफ्ट, सगळ्यांचा सिग्निफिकन्स तेवढ्याच ताकदीचा आहे. एकही माणूस जर काढला ना तर कुठेतरी स्टोरी हलेल, अशी स्टोरी आहे. आणि मी मगाचपासून आता मला हे प्रेक्षकांना सांगायचंय की मी ऑफ कॅमेरा पण जेव्हा प्रथमेश किंवा प्रियाशी बोलत होते, शुभंकरशी बोलत होते, अंकिता चित्रपट खूप चांगला आहे. हे जेव्हा कलाकार ऑफ कॅमेरा पण आमच्याशी बोलतात ना तेव्हा खरंच असं वाटतं की अरे
हो. नाही कमालच खरंच आहे. विश्वास ठेवा. आणि म्हणजे आता आम्ही हे बोलतोय पण आम्ही काल परवा काही इंटरव्ह्यूजला गेलो तर तिकडे आमचा इंटरव्ह्यू झाल्यावर अँकर आम्हाला म्हणाली होती की बाय द वे मी ऐकलं की सिनेमा खरंच चांगला झाला हो. तर प्रेस शोला आम्ही येतोय किंवा येतोय. काय. तर म्हणजे ही पण खूप वेगळी कॉम्प्लिमेंट आहे की अशी चर्चा होणार. आपल्या आपल्यात होतीये जी प्रत्येक सिनेमाबद्दल होतेच असं नाही. करेक्ट. तर दॅट रिअली शोज की काहीतरी गंमत आहे या सिनेमात, आणि काहीतरी अजून चांगलं बनवलं. प्लस पॉइंट म्हणजे तुमची एनर्जी. हो. अगेन जेव्हा प्रथमेश बोलतो अरे सगळीकडे तीच उत्तरं दिलीत आम्ही, पण तरीही प्रत्येक प्रश्न म्हणजे प्रत्येक तेवढं- प्रश्नाचं उत्तर देताना तुमची तेवढीच एनर्जी आहे. उत्तरं बेसलेस असली तरीही Energy आहे. नाही नाही, आणि सगळ्यात मोठा काय आहे ना की आमचे जे प्रोड्युसर आहेत हो. कैलास सुराडे, त्यांनी ना एक खूप मोठा डिसिजन घेतलाय की ते इंडिपेंडेंटली फिल्म रिलीज करणं. करतात. म्हणजे ऑब्व्हियसली सिनेपॉलिस तर आहेच डिस्ट्रीब्युशनसाठी आणि फिल्म दाखवायला, पण ना काय आहे ना, जर कुठलं मोठ्या बॅनरचं किंवा स्टुडिओचं बॅकिंग नसलं तर ना प्रोड्युसर खूप घाबरतात. ते थांबलेले असतात करायचं की नाही करायचं. पण आमच्या प्रोड्युसर, आमच्या डिरेक्टर आणि अख्ख्या टीमला एवढा भरोसा आहे ना या फिल्मवर, त्यांनी ती उडी घेतली कारण की त्यांना तेवढं मराठी प्रेक्षकांवरती पण भरोसा आहे. कारण आत्ता सगळे नवीन डिरेक्टर्स, नवीन स्टोरी त्या सगळ्या खूप चालत आहेत. आणि जेव्हा ना आपल्याला असं असतं ना की बॉस हमारे पास कुछ नहीं है लेकिन हमारे पास बहुत अच्छी फिल्म आहे, आमच्याकडे खूप चांगली फिल्म आहे, आमचं नाणं खणखणीत वाचतंय, तर ते लोकांना आवडणारच. मग इतर कोणाचीही गरज नाही लागत. आमचं प्रोडक्ट खूप चांगलं आहे, ते प्रोडक्ट लोकांसमोर येणार, ते लोक आनंद घेतील, ह्याच्यावरती आमचा पुरेपूर विश्वास आहे. म्हणजे पहिल्या दिवसापासून डिरेक्टर आणि प्रोड्युसरचं या कथेवर प्रेम आहे. हो. आणि ते शेवटच्या दिवसा म्हणजे अजूनपर्यंत क्या करणार आहे ह्याला विचारलं जातं, हिला विचारलं जातं, मला विचारलं जातं, अजून काय करू शकतो, अजून काय करू शकतो, प्रमोट करण्यासाठी अजून काय करू शकतो. आम्ही बहुतेक शुक्रवारी आम्ही असं प्लॅन करतो, आम्ही आता सिनेपोलिसशी बोलतोय की कसं काय ते होईल, आय डोंट नो. ते झालं तर बेस्ट आहे की आम्ही ते 150 रुपयाचं तिकीट पण पहिल्या दिवशी ठेवतो की फक्त 150 रुपयात शुक्रवारी तुम्हाला तिकीट मिळेल. सो आम्ही ते ट्राय करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, कमी पैशांमध्ये लोकांनी पहिल्या दिवशी तरी सिनेमा बघायला मिळावा. कारण सिनेमा इतका चांगला आहे ना, कारण माउथ पब्लिसिटीने सिनेमा, मराठी सिनेमा चालतो. आणि ह्या सिनेमाची ताकद मला असं वाटतं की पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी दाखवावी. गॅरेंटेड मी तुम्हाला सांगतो, एंटरटेनमेंटचा पॅकेज आहे हे, एंटरटेनमेंटचं पॅकेज आहे आणि ते तुम्हाला भारी म्हणजे खतरनाक वाटणार आहे. म्हणजे हे जे जेवण आहे त्याच्यापेक्षाही चांगलं आहे ते सिनेमा. तुम्ही बघा, मजा येईल. अगदीच. पण मी इतके इंटरव्ह्यू केले चित्रपटांसाठी कलाकारांचे ना, मला इतकं कौतुक वाटतं प्रोड्युसर्सचं हो. की जेव्हा कलाकार फार खुश होऊन येतात ना, तर मला असं वाटतं की हा त्यांचे स्केड्यूलचे दिवस चांगले असतील. हो. ते 20 किंवा 25 दिवस आहेत ना, ते त्यांचे इतके छान असतील की कलाकार इथपर्यंत येऊन एकदम शेवटच्या टप्प्यावर येऊनही इतकं छान बोलतो. नाही आणि किती तू ट्रेलर पण बघ ना, त्या ट्रेलर मध्ये इतके छान छान शॉर्ट्स आहेत. ते शॉर्ट घ्यायला किती वेळ लागायचा, तरी आम्ही ते सतत आता त्याचा एक बॅक शॉट आहे, त्याच्यासाठी त्यांनी जवळजवळ 3 ते 4 तास लाइटिंग दिली. 4 तास लाइटिंग करवता एका शॉटसाठी. आणि म्हणजे कसं होतं ना की प्रत्येक डिरेक्टरना काहीतरी वेगळं करायचं असतं. ही वॉन्ट्स टू मेक हिज ओन स्टँड. तर त्याने पण त्याच्या पद्धतीने एक प्रयत्न केला. पहिल्यांदा करतोय योगीराज गायकवाड, पहिल्यांदा त्याने लिहिलं आणि पहिली ही फिल्म येते लोकांसमोर. तर त्याच्यासाठी ते असे होते की आपल्याला सगळं करायचंच आहे. ऑब्व्हियसली शूटच्या वेळेला उतार चढाव, भांडणं, सगळ्यांचे काहीतरी रुसवे फुगे हे सगळं होत असतं. पण ते फक्त 1760 लपडी होत असतात. पण ते फक्त आणि फक्त प्रोडक्ट चांगले होण्यासाठी हे असतं. आणि आत्ता पण आम्ही म्हणजे इथे फक्त तुझ्यासमोर किंवा कोणासमोरही आले असं नाही, आम्ही आमच्यामध्ये पण हेच बोलत असतो की यार ह्या फिल्मचं खरंच चांगलं झालं पाहिजे. किती थिएटर्स मिळतात आपल्याला, काय होतंय. आणि ना ह्याच्यात कुठेही कोणाचा मला हे नाही वाटत की ना स्वार्थी व्हा की मी ह्याच्यात एवढा दिसतोय हे झालं पाहिजे, असं नाही झालंय. फिल्म चांगली झाली आहे आणि मराठी इंडस्ट्रीला खरंच आता ना वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या फिल्मची गरज आहे. सो अशा प्रकारची एक वेगळी फिल्म आली आहे. सो ते खरंच मनापासून वाटतं की जर चांगली झाली आहे ना तर मग ते, आणि चांगले पिक्चर चालतायत ना, करेक्ट. चांगले पिक्चर खरंच चालतायत. जर फिल्म चांगली असेल ना तर लोक एक्सेप्ट करत आहेत. फिल्म जर चांगली नाहीये तर ते लोक पण दाखवून देतात की नाही ही फिल्म चांगली नाहीये.
असं होत नाहीये की हा. ओके फिल्म आहे films चालतात. आणि ती अरे यार काय चालली. कडक चालली आहे आणि मग चांगल्या फिल्म असं वाटतं की अरे यार हे काय होतंय यार. हम्म. अशी मीडिओकर फिल्म म्हणजे बनवताना कोणाला मीडिओकर बनवायची नसते पण ती होते मीडिओकर. पण मीडिओकर फिल्म असली कोणीही आहे कसंही काम करते काही फिल्म होते आणि ती बॉक्स ऑफिसवर दणदणीत चालते आणि चांगल्या फिल्म चांगली कॉन्सेप्ट असलेली फिल्म ही जर चालली नाही ना तर मेकर्सना ऍक्टर्सना खूप वाईट वाटतं यार मनापासून वाईट वाटतं. पण आत्ता हे तसं होत नाहीये गेली काही वर्ष. चांगल्या फिल्म जर तुम्ही बनवल्या तरच चालतायत आणि ते दणदणीत चालतायत. त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही. सर तुम्ही ग्रँटेड धरलं लोकांना तर ते तुम्हाला पण ग्रँटेड धरतील. जर जेन्युइनली काहीतरी खूप चांगलं केलंय ना तर ते ज्याचे जेन्युइन नियत अच्छी रहो तुम्हें फल तो मिलेगा. अगदीच. आणि जसं या एकाच इंटरव्ह्यू मध्ये आपण शुभंकर, प्रिया आणि प्रथमेशचे बरेच स्वभाव बघितले. म्हणजे सुरुवातीचे 15 मिनिटाचा शुभंकर, प्रिया आणि प्रथमेश आणि आत्ताचे 10 मिनिटाचे हे तिघं यात जेवढा डिफरन्स आहे तेवढाच चित्रपटात तेवढे व्हेरिएशन्स असतील हो, आणि तेच प्रेक्षकांना आहेच. बघायला खूप आहे. नक्कीच मला आहे. वाटतं कलाकार म्हणून तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने एवढ्या सिरियसली एकत्र काम करू शकता ना हम्म. तरच तुम्ही ऑफ स्क्रीन एवढी एकत्र मजा करू मजा शकता. करू शकता. खरं आहे. कारण म्हणजे ते बॉन्डिंग तिथे होतं की हम्म. समोरचं किती मनापासून जीव ओततोय त्या कामामध्ये तिथेच पहिलं बॉन्डिंग झालेलं असतं की येस हा आपला माणूस आहे. आणि आम्ही प्रचंड प्रोफेशनल पण हो, खूप लोक हो. म्हणजे ऑब्व्हियसली आम्ही धमाल मस्ती मजा हे सगळे ते तर आमचा स्वभाव आहे. त्याच्या स्वभावाच्या पलीकडे किंवा दुसरीकडे जाऊन काही होणार नाही. पण ॲट द सेम टाइम पीपल सिटिंग ओव्हर युअर हे एवढे प्रोफेशनल आहेत. त्यांना माहिती आहे की त्यांचं काम काय आहे आणि बिझनेस कसा वर्क होतो आणि तो बिझनेस पुढे जाण्यासाठी फक्त आपली फिल्म नाही इंडस्ट्री पुढे जाण्यासाठी आपण काय करू शकतो ना करेक्ट. ह्याचा प्रत्येक जण इकडे बसलेला तेवढ्याच सिरियसली विचार करतो. सो आहोत ऑब्व्हियसली आम्ही टवाळखोर आहोतच. त्याच्यामुळे आम्हाला आमची जी जसे लोक ओळखतात तसे आहेत. बट ॲट द सेम टाइम एव्हरीबडी हिअर इज व्हेरी हार्ड वर्किंग आय नो. आणि जेन्युइन हार्ड वर्किंग. हो हो. आणि ती पोचपावती प्रेक्षक देतीलच. नक्कीच. Yes. द्यायलाच पाहिजे. कारण का आपण नेहमीच कंप्लेंट करतो अरे मराठीत चांगले चित्रपट येत नाही आणि जेव्हा हो. येतात तेव्हा खरंच तुमची गरज आहे आणि तुम्ही द्यालच. पण हे जेवण कसं होतं एकदा प्लीज प्रेक्षकांना सांगा. खूप भारी. बापरे प्लीज तुम्ही नॉनव्हेज बद्दल बोला मी व्हेज बद्दल बोलू. खूप अप्रतिम आणि सुंदर जेवण होतं. मी पहिल्यांदा प्रॉन्स आळूवडी खाल्ली आहे जी मला वाटते की पोट भरलंय पण मन भरलं नाही अशी अवस्था झाली आहे माझी आत्ता. तिसऱ्या आज खाल्ल्यात मी इन्स्टेड ऑफ पापलेट. पण या तिसऱ्यांवर पण माझं विशेष प्रेम आलंय आणि तुला चौथ्याचा विनोद करायचा आहे. प्लीज यार असे विनोद करत नाही मी प्लीज. स्टँडर्ड ठेवा रे. स्टँडर्ड यार प्लीज काय चौथ्या वगैरे Glad. तिसऱ्यानंतर चौथ्या. प्राऊड ऑफ यू. तिसऱ्यानंतर चौथ्या हे काय विनोद आहे का? व्हेरी तर नाईस. मी चौथ्या खाऊन मला मजा आली. काय कम ऑन ग्रो अप गाईज. नाही पण खरंच भारी होतं. मी हळूहळू आता असा खाली लागलो. खाली चाललाय आणि आणि इथल्या हळूहळू भाकऱ्या म्हणजे अप्रतिम होतं. आंबोळी सारख्या आंबोळी नाही आंबोळी नाही सॉरी घावणे घावण. घावणे घावण. किंवा नीर डोसा. नीर डोसा. इथल्या भाकऱ्या नीर डोसा सारख्या लागत होत्या. ठीक आहे. पण अप्रतिम होतं मजा आली. आणि व्हेज मध्ये म्हणायला गेलं तर मी चला, व्हेजचा पण मजा. उपभोग घेतलाय आणि व्हेज पण खूप चांगलं तेवढंच चांगलं आहे. हो. पण इकडे मी खूप आधीपासून येतोय खूप वर्षांपासून येतोय आणि मी इकडचं नॉनव्हेज जेवण जेवतोय. इकडे मी अजून एक गोष्ट खातो ती ना सुरमई जी आहे ना सुरमई ना अशी स्मोक करतात स्टीम करतात आणि स्टीम करून ना त्याच्या आतमध्ये वेगळा मसाला वगैरे टाकून हो. देतात. सो आपल्याला युजली सवय असते हे तवा तवा फ्राय फ्राय, रवा किंवा फ्राय. डीप फ्राय असं करून खायची. पण हे स्टीम करून खायची वेगळीच मजा आहे. ती मी इथे लास्ट टाइम खाल्ली होती. सो मला त्याची पण एक मी सांगतो तुमच्यापेक्षा आपण- जास्त नॉनव्हेज इकडे खाल्लंय मी Next time जनरल पण. नॉलेज सांगू हा सो प्लीज हा सो बाकी चल रे, सांग ना. बोंबिलचे पण प्रकार इकडे मस्त आहेत. अळूवडी हे जे पण बोंबोम. अरे 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 ही पण आली आता आपल्यात आली वाटते. आली कळलं. चणक खाल्ला आम्ही आज. चणक, चणक. चणक is- आणि वेगळ्या चणक. पद्धतीने बनवला तो. हो युजली चणक असं खूप चप्पट करतात आणि त्याला डीप फ्राय करतात रवा लावून. हे थोडंसं असं जाड ठेवलंय पण याची पण खूप टेस्ट भारी आहे गेस लागला तो डेफिनेटली. चणक. चांगली होती. सो फिश करी राईस आणि यांचा खूप आधीपासूनचा संबंध आहे. कारण की संदेश भट हे अख्खं चालवत आहेत आणि सुयोग नावाची खूप मोठी मोठी एक नाट्यसंस्था. नाट्यसंस्था ते खूप वर्षांपासून आहे आणि त्यांनी भरपूर असंच.
भरपूर नाटक आपल्याला दिले, भरपूर नाटकं दिली. तर परत मला तुझ्याकडे बघायचं नव्हतं. अरे मी ते वाचतोय मी, माझा काही संबंध. हा तर परत बोल. हा, तर सुयोगरावची खूप मोठी नाट्य संस्था आहे आणि त्यांनी खूप अच्छा. मोठी नाटकं दिली. सो त्याच्यासाठी ही जागा खूप खूप स्पेशल होते भरपूर लोकांसाठी. आता ही कशी मंडळी, मी जेन्युइनली मी बोलत खरंच, असताना मी पण पुण्याच्या ब्रांचला पण हा? यांच्या गेलोय आणि तिथेही छान जेवण होतं, इथेही छान जेवण होतं. मी आता So, जाईन thank पुण्याच्या you. ब्रांचला. सो थँक्यू सो मच. ओके, आणि थँक्यू सो मच. इतका छान वेळ दिलात, इतका छान इंटरव्ह्यू Yes. दिलात, त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. Thank you, आणि अंकिता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आम्हाला खूप मजा आली, आम्हाला खूप मजा आली. आणि जर तुम्हाला अजूनही जर प्रश्न पडत असतील हो. की ह्या फिल्म मध्ये काय 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 आहे, काय? किती फ्लेवर्स दिसणार आहेत, किती रंग आम्हाला दिसणार आहेत, तर अंकिताच्या नखांना बघा. Yes. त्याच्यात जेवढे रंग आहेत तेवढे आणि रंग त्याहून आपल्याला जास्त, film त्याहून मध्ये जास्त. जास्त. डोळ्यांना बघा, हातातल्या मग तिचे नख, मग केस, मग ड्रेस, सगळ्या गोष्टी बघा, विविध रंग तुम्हाला दिसतील. आणि हा चित्रपट अजून एका कारणासाठी फार स्पेशल आहे, कारण का हा 4 जुलैला रिलीज होतोय आणि 4 जुलैला माझा बर्थडे. ये तो सेलिब्रेशन बनता है. हा वा वा. चित्रपट हिट होणारच आहे. मग तू कुठला नक्कीच. शो घेतेस का आमचा? नक्की हो, बर्थडे आम्हाला पार्टी. तर तू घेतला पाहिजे बर्थडे 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 सेलिब्रेशन म्हणून. बर्थडे सेलिब्रेशन. नक्कीच, जेव्हा माझ्याकडे पैशांनी भरलेले पाहिजे येस. तेव्हा Yes. मी नक्कीच. एक शो नक्कीच विकत घेईन तुमचा. आणि खरंच थँक्यू, कारण का हे जेन्युइनली जेव्हा ट्रान्सपरंट गप्पा होतात आणि जेव्हा इंटरव्ह्यू नाही होत, हे हा. रॅन्डम होतं काहीतरी, पण अगेन फार इन्फॉर्मेटिव्ह होतं. मला खूप आवडतं. Thank you. थँक्यू सो मच. Yes. आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा रे. लाईक करा, शेअर करा, करा रे. सबस्क्राईब करा, सगळं अरे. करा. Cheers. हीच मज्जा. मज्जा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.